आणि आताची एक मोठी बातमी समोर येते। पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील सोनारी अनाळा राज्य मार्गावर घरासमोर काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे। 2 अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याची माहिती धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून मिळाली आहे। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। धनंजय सावंत यांच्या घरासमोरील रोडवर झालेल्या गोळीबारामागे काय कारण आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे। अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी पहाटे घटनास्थळी भेट दिली आहे। स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाला आहे। पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते हे उद्या 14 सप्टेंबर रोजी परंडा दौऱ्यावर येत असून त्यांच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे। पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय। हा गोळीबार नक्की कोणी केलाय, कोणत्या उद्देशाने केलाय याचा तपास सध्या पोलीस करतायत। न्यूज 15 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, धाराशिव।